brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. काय नसतो. ब्रँड हा मार्केटमध्ये असतो, बाजारात. हे ब्रँड ते ब्रँड. ठाकरे एक विचारधारा आहे. मराठी माणूस ज्या पद्धतीने एकत्रितपणे बोलतोय त्याची त्या दोघा भावंडांनीच विचार करण्याची आवश्यकता आहे. ठाकरे ब्रँडबद्दल खूप बोललं आता या सगळ्याबद्दल, आणि अर्थात मला असं वाटतं की तो ठाकरे ब्रँड कुठल्या एका स्पेसिफिक व्यक्तीबद्दल नाही, तर दोन भावांबद्दल, कारण या ना त्या कारणाने दोघं जण बाळासाहेबांचाच वारसा सांगत असतात प्रत्येक वेळी. तर मुद्दा असा आहे की मग आता ठाकरे ब्रँड जो आहे, ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश होत असेल, तर आज आत्ता परिस्थिती अशी राजकारणात की भाजपसारखा अत्यंत मोठा पक्ष आहे, जो पक्ष प्रचंड कॅल्क्युलेटिव्हली खेळतोय राजकारणामध्ये, किंवा त्यांचे इक्वेशन्स आहेत, त्यांची प्रचंड यंत्रणा कामी लागली. या सगळ्यांपुढे ठाकरे ब्रँड म्हणून नक्की कशा पद्धतीने पुढे जाणार, हा सगळ्यात महत्वाचा आत्ता इशू. पहिली गोष्ट मी तुला सांगतो, ब्रँड वगैरे असं काय नसतो. ब्रँड हा मार्केटमध्ये असतो, बाजारात. हे ब्रँड ते ब्रँड. ठाकरे एक विचारधारा आहे. ठाकरे एक शैली आहे, आणि ती विचारधारा घेऊन ते आलेली आहे. ती विचारधारा महाराष्ट्रातल्या लोकांना आवडते, आणि ती विचारधारा घेऊन जाण्याचं काम ते करतायत. आणि मला असं वाटतं की ती विचारधारा घेऊन पुढे जातील, आणि मराठी माणूस त्या विचारधारेवरती प्रेम करतो. त्यांना त्यांची भाषाशैली आवडते, मग त्याला तुम्ही ठाकरी बाणा म्हणा, ठाकरी भाषा म्हणा, जे काय बोलायचं ते तुम्ही बोला. परंतु मला असं वाटतं की या विषयामध्ये काय मराठी माणूस ज्या पद्धतीने एकत्रितपणे बोलतोय त्याची त्या दोघा भावंडांनीच विचार करण्याची आवश्यकता आहे. ते दोघं ठरवतात काय करायचं नाही करायचं, ते त्याप्रमाणे ते विचार करतील असं मला वाटतंय.